कोणतंही कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी गणेशाचं स्तवन, गणेशाचं पूजन, गणेशाला वंदन करण्याची ही आपली परंपरा आहे. याचं कारण आहे, गणपती हा विघ्नहर्ता देव आहे. आणि मग कोणतंही क्षेत्र असू द्या, ढाकणे, तमाशा मंडळ असू द्या, नाही तर कीर्तनकार, कादंबरी लिहिणारा असू द्या, नाही तर ज्ञानेश्वरी, व्यापारी असू द्या, नाही तर शेतकरी, प्रत्येकाने पहिलं गणेशाला वंदन केलं. तमाशावाले सुद्धा पहिलं गण, नंतर गवळण, मग वग लावतात रात्रभर. पण पहिला त्यांचा हे ऐकलेलेच माणसं बसलेले आहे पुढं, ऐक ना, ते काय हसले पहिल्या शब्द. एकदा डफावर थाप टाकली का पहिला गण असतो. ओम नमो तुमोरेश्वरा गिरज कुवरा पिता शंकरा रिद्धीच्या वरा धावगा पाव तुझ्या चरणी आमचा भाव. कामापुरतं सांगितलं मी, आता तुम्ही म्हणाल तमाशाच आहे. ऐक ना, हे पा खूट झाले पुढचे. पहिला त्यांचाही गण असतो. कीर्तनकार सुद्धा प्रथम नमन करू गरनाथा उमाशंकराचे या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत. कादंबरी लिहिणारा सुद्धा पहिलं वंदन गणेशाला. एवढंच नाही, हे आमचे सगळे वारकरी बसलेले आहे. ज्ञानेश्वरी, ज्ञान्यांचे राजे ज्ञानोबाराय आहे, पण प्रारंभ करताना पहिलं वंदन गणपतीलाच आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेश. कारण गणपती हा विघ्नहर्ता देव आहे. नाही तर ज्या घरात गणपती आहे तिथे वाहनाचं पटत नाही. वाहनाचं एखाद्या घरामध्ये 4 भाऊ असेल तर आवडीनुसार वाहन खरेदी करतात. मोठा बुलेट घेतो, 2 नंबरच्याची राजदूत, 3 नंबर त्याच्याची सुझुकी धाकट्याची हिरो होंडा. बस तोच प्रकार गणपतरावच्या घरात आहे. त्याच्या मम्मीचा वाघ आहे, पप्पाचा बैल आहे, ह्या मोटरसायकली, भैयाचा मोर आहे, याचा उंदीर आहे. आता डोकं चालवा, यांचं जुळतं का घरात? अरे जिथं वाहनाचं पटत नाही. कधी पार्वतीचा वाघ महादेवरावच्या बैलावर टपला, कार्तिक स्वामीचा मोर शंकररावच्या गळ्यातल्या सापावर टपला, शंकराच्या गळ्यातला साप गणपती बाप्पाच्या उंदरावर टपला. अरे जिथं वाहनाचं जुळत नाही. मांडीवर पार्वती आहे, मस्तकात डोक्यावर गंगा आहे, आणि दोघीचंही सारखं भांडण आहे. तुम्हाला वाटते का महादेवराव खूप सुखी आहे? अरे गंगा गौरी दोघी भांडवी, 2 एका पुरुषा दोघी नारी, पाप वसे त्याच्या घरी. दोघी आहे, गंगा सारखी आणि पार्वती मांडीवर. गणपती बाप्पाने विचारलं एक दिवस, मम्मी नसेल शब्द पण समजून घ्या ना, काय पिंट्या तू उदास का असतेस ग? अरे काही गोष्टी मायबापाने लेकराजवळ सांगण्यासारख्या नाही. म्हणजे तुम्हाला ओळखलं नाही म्हणजे शांतता ठेवा. बाकीचे शांतता, ते नसलं तरी चालते. मग आम्हाला न बोलता कामं करा. हा बस, असं पाहिजे. काही गोष्टी सांगायच्या नसतात आईनं मुलाजवळ. तुम्हाला ओळखलं नाही का आई? माझ्याकडे कोणतं खातं आहे सध्या? सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. दुःखाचं हरण करणं हे ज्याचं ब्रीद आहे, त्याची मम्मी दुःखी. काय वाटेल मला? बरं सांगते बाबा, मी का दुःखी आहे? अरे मी तुझ्या बापाची लग्नाची मांडीवर आहे. हे मागणं आली गंगा, तुझ्या पप्पाच्या डोक्यावर बसली. हे बरं वाटतं का रे घरात? मी तिथंच होतो म्हणून ह्या भानगडी सांगतो. कधी कधी पार्वती रागानं वर पाहते ना, लाल डोळे करून, तेव्हा गंगेला थरकाप सुटतो. डोक्यावर आहे ती, त्याला आपण तरंग म्हणतो. ते आम्हालाही माहिती आहे की पाण्याशी वायूचा संबंध झाल्यानंतर होणाऱ्या परिणामाला तरंग किंवा लाटा म्हणतात. हे आम्हालाही माहिती आहे. पण हे भक्तिशास्त्रातलं उत्तर सांगतोय. जेव्हा गंगावर पाहती, पार्वतीवर पाहती, तेव्हा गंगेला थरकाप सुटतो.
असं आहे का मम्मी? मग दुःख हरता नाव आहे माझं, तिला खाली आणतो मी. मग गणपती बाप्पानं बट्टूचं रूप धारण केलं आणि जया नावाच्या दासीला गाय केलं. गौतम ऋषीच्या आश्रमात प्रवेश मिळवला. गौतम ऋषीचं सामर्थ्य होतं, इकडून भात टाकत 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 स्नानाला जायचे. स्नान करून वापस येताना भाताचं पूर्ण पीक तयार होऊन त्या भातावर दुपारी विद्यार्थी जेवायचे. शापादपी शरादपी तपाचं सामर्थ्य आहे. एक दिवस इकडनं भात टाकत स्नानाला गेले. उगवण झाली. सांगितल्याप्रमाणे जया नावाची दासी होती गणपतीची, गायीच्या रूपात तिनं भाताची शेती फस्त केली. तिकडनं जेव्हा स्नान करून, बरं का सेठजी, स्नान करून गौतम आले पाहता तर भाताची शेती गायीनं संपवली. आज माझे विद्यार्थी उपासी राहतील. थोडासा राग आला. एक दर्भाची काडी घेतली आणि त्या गायीला फेकून मारली. निमित्त मरून पडली गाय, मरून पडली. उदास होऊन गौतम ऋषी आश्रमात विद्यार्थ्याच्या रूपात असणारे गणपती, तोंड का उतरलं गुरुजी? हे एवढ्याच खात्यावर आहे. आधी मम्मीला विचारून गेलं होतं घरून, तुझं तोंड का उतरलं? आता गुरुजीला म्हणतं तुमचं तोंड का उतरलं? अरे येता येता एक गायीनं शेती फस्त भाताची केली. थोडा राग आला, मी दर्भाची काडी फेकून मारली. निमित्त गाय मरून पडली. गोहत्येचं पाप लागलं बाळा. आता उपाय आहे ना गुरुजी. त्या गोहत्येच्या पापातून मुक्त व्हायचं असेल तर महादेवरावच्या डोक्यावरची गंगा खाली आणा, त्याच्यात आंघोळ करा, मग तुम्ही पापमुक्त व्हाल. बस मी का सांगतो? विघ्नहर्ता देव गणपती आहे. आरती सर्वांना पाठ आहे गणपतीची, आहे ना. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. पण अर्थ एवढा सोपा आहे का शिवाजीराव? अरे इकडे बरं आहे, मुंबई सारख्या ठिकाणी गणपती उत्सवामध्ये 5-25 पोरं बरमोडा घालून येतात वर्गणीला. बरमोडा 25 पोरं वर्गणी, घाबरून जातं ते मुंबईचं. किती आहे रे बाबा? 5,000 रुपये. अरे एवढं कसं काय? महागाई आहे ना, कसं काय म्हणजे? आता त्याला द्यावं लागतं. मुंबईत राहायचं आहे, बरमोड्यासोबत गाठ आहे वर्षभर. ठीक आहे बाबा. किती वर्ष झाले तुमचं मंडळ? 5 वर्ष झाले. बरं ठीक आहे, वर्गणी देतो 5,000 रुपये. आरती म्हणून दाखवा. आरती एकमेकाकडे पाहतं मंडळ. लेका 5 वर्ष आरती नाहीत. मग त्यातला एक म्हणतो येतं नाही आरती. मन त्यांनी म्हटली पूर्ण. शाबास. आता आरतीचा अर्थ सांगा. सुख करता, सुख प्राप्त करून देणारा, बरोबर आहे. दुःख हरता, दुःखाचं हरण करणारा, हे बरोबर आहे. वार्ता विघ्नाची, आता काय डोकं चालवता? विघ्नाची वार्ता तुमच्या घरी रोज रोज आणून देणारा. बसवल कोणी गणपतीला पुढच्या वर्षी? म्हणून एवढं सोपं आहे. खालच्या लाईनमधला नुरवी वरच्या लाईनला वेल्डिंग करायचा तर अर्थ लागतो. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी. इथे थांबायचं. आता ते चाली म्हणू म्हणू तर पार आरती बिघडून टाकली. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. गणपती नको म्हणतं, हे म्हणतं हो हो वार्ता विघ्नाची. ते म्हणतं नको रे. अरे हो हो. काय चाललंय? म्हणून सुख करता, सुख प्राप्त करून देणारा, दुःख हरता, दुःखाचं हरण करणारा, आणि वार्ता विघ्नाची नुरवी, तुमच्या विघ्नाची वार्ता अजिबात न उरू देणारा, त्याला म्हणतात विघ्नहर्ता गणेश. म्हणून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आणि म्हणून संत तुलसीदासजी निर्विघ्नपणे ग्रंथाचं कार्य पार पडावं म्हणून पहिलं वंदन गणेशाला. गाइए, बहुत साल हो गए. गाइए गणपति गज बदन. अच्छा. गाइए गणपति गज बदन.
ये गणपती गजवदन गाइए गणपति गजवदन शंकर सुवन चावा भवानी के नंदन शंकर सुवन अरे संतोषा भवानी के नंदन गाइए गणपति गजवदन गाइए गणपति गजवदन शंकर सुवन भवानी के नंदन शंकर सुवन भवानी के नंदन गाइए गणपति गजवदन गाइए गणपति गजवदन भगत तुलसी दास कर जोरे भगत तुलसी दास कर जोरे भगत तुलसी दास कर जोरे भगत तुलसीदास कर जोरे नाना आले नाना या नाना मानस शिवाजीराव नानांना घेऊन या राम सिंह मानस मोरे गाइए गणपती गजवदन गाइए गणपति गजवदन शंकर सुवन भवानी के शंकर सुवन है सुवन भवानी के नंदन गाइए गणपति गजवदन गाइए गणपति जगवदन वा नाना आले बरं का नाना या गाइए गणपती गजवदन पहिलं वंदन गणपती मग सरस्वतीला वंदन आहे सीतारामाला वंदन आहे शिव पार्वतीला वंदन आहे तुलसीदासजींना वाटलं नाना प्रत्येकाला वंदन करीत बसल्यापेक्षा 2:45 वाजलेले आहे त्याच्यामुळे सिया राममय सब जग जाणी करऊ प्रणाम असं आत्ता जमलं बा. आता कोणी नसलं तरी चालेल जमते का खुर्ची बोलू बसा वा शिवाजीराव जमलं आता पायावर आपला सप्ताह कसा भरीव वाटते सिया राममय सब जग जाणी करू प्रणाम जोरी जुग पाणी बिनु सतसंगन हरी कथा प्रयागासारखं तीर्थक्षेत्र आहे त्याच्यात निवास करणारे संत भारद्वाजजी आहे भारद्वाज मुनी बसही प्रयागा माघ महिन्याच्या निमित्ताने अनेक महात्मे एकत्रित येतात त्याला माघमेळा म्हणतात साधूची संताची चर्चा ज्ञानाचं आदानप्रदान सतसंगन पूर्णाहुतीच्या दिवशी सर्व संत भारद्वाजजीला भेटून निघून जातात याही वर्षीचा माघमेळा सगळ्या संतांचं एकत्रीकरण पूर्णाहुतीचा दिवस आणि सर्व महात्मे भारद्वाजजीला भेटू निघाले एक महात्मे शेवटी आले भारद्वाजजी आपल्या आसनावरून खाली उतरले त्यांना आपल्या आसनावर बसवलं आणि स्वतः भारद्वाजजी खाली बसले ज्यांना आसनावरती बसवलं ते याज्ञवल्क्य आहे खाली बसतात ते भारद्वाजजी बाबा कितने सालों से आ रहता हूँ कितने माघ मेले देखे सत्संग किया ज्ञान का आदान प्रदान लेकिन मेरा संशय नहीं गया आणि संशय प्रत्येकाला आहे नास्तिकालाही संशय आहे आस्तिकालाही संशय आहे देव मानणाऱ्यालाही संशय आहे न मानणाऱ्यालाही संशय आहे देव मानतं त्याला विचारा कसं काय तो म्हणतो मानतोय मी पण
बाप मेल्यापासून 25 वर्ष झाले पूजा चालू आहे, पण अजून काही देव दिसला नाही व आहे परंपरा. ते संशयात आहे. नास्तिकाला विचारा. ते म्हणतं मी देव मानत नाही, पण मनात येतं काय घर चालवायला कुटुंब प्रमुख पाहिजे, एवढं चालतं म्हणजे याचाही कोणी नायक असला पाहिजे. नास्तिकालाही संशय, आस्तिकालाही. नात एक संशय बडमोर, करगत वेद तत्व सब तोरे. उतनी कथा मैं नहीं पूरा संसार जानता है बाबा. एक राम मदेश कुमारा, तीन कचरी बिद संसारा. नारी बिर दुकलय अपारा, भय रोशन रावण मारा. एक दशरथाचा पुत्र राम वनवासात गेला. पत्नी सीता चोरून नेली. रावणानं पुढे रावणाला मारलं, वापस आला, राज्यावर बसला. एवढी कथा मला नाही, जगाला माहिती आहे बाबा. पण माझा एक वेगळा प्रश्न आहे, वो वही राम है क्या जिसका सुमरन बनारस में शंकर जी करते हैं, या और कोई दूसरा राम है? नाथ एक संशय बडमोरे. तुम्हालाच का विचारतो, करगत वेद तत्व सब तोरे. त्यावेळेला याज्ञवल्क्य हंसले. भारद्वाज, आपको कथा की पूरी जानकारी है, तो भी अज्ञान के भांति सवाल पूछ रहे, तो मैं आपको नहीं मेरी वाणी पवित्र करने के लिए कथा सुनाता हूँ. ऐसे ही संशय कीन भवानी. जसा तुम्ही मला प्रश्न विचारला, असाच एकदा प्रश्न पार्वती आईनं महादेवाला विचारला. आणि महादेवानं पार्वती आईला जी कथा सांगितली, तस्साचा तस्सा मी संवाद तुम्हाला सांगणार आहे. कहो सो मती अनुहारी अब उमा शंभु संवाद. भयउ समय जय हे तुझही सुन मुनी मिटई विषाद. आणि मग कथेला प्रारंभ केला याज्ञवल्क्यजीने. भारद्वाज, एकदा एक बार त्रेताजी गमाई. एक बार त्रेताजी गमाई. एक बार त्रेता जुग मारी. एक बार त्रेता जुग मारी. संभुगे कुंभ जरी पाए. शंभु गए कुंभ जरुषि पाए. शंभु गए कुंभ जरी पाए. शंभु गए कुंभ जरुषि पाए. एक बार त्रेताज गमाई. एक बार त्रेताज गमाई. एक बार त्रेता जुग माई. एक बार त्रेता जुग माई. संग सती जग जननी भवानी. 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 पूजे ऋषि अखिलेश्वर जाने. पूजे ऋषि अखिलेश्वर जाने. पूजे ऋषि अखिलेश्वर जाने. पूजे ऋषि अखिलेश्वर जाने. एक बार त्रेताज गमाई. एक बार त्रेताज गमाई. शंभु गए कुंभ ऋषि पाई. शंभु गए कुंभ ऋषि पाई. एक बार त्रेता जुग मारी. एक बार त्रेता जुग मारी. त्रेता जुग मारी. त्रेता जुग मारी. याज्ञवल्क्यजी कथेला प्रारंभ करतात. एक बार त्रेता जुग माही. एकदा त्रेतायुगामध्ये शंभू गए
कुंभज ऋषी पाय. अगस्ती महाराजांच्याकडे रामकथा ऐकण्यासाठी शंकरजी गेले. एकटे नाही, संग सती जगजननी भवानी, सोबत सती आहे बरं का शेठजी. शिव आणि सती दोघंही रामायण ऐकायला गेले. तेव्हापासूनची ही पद्धत आहे, कथा दोघांना ऐकायची. आज जर चुकून एकटा महादेव आला असेल तर त्यानं उद्या दुपारी 2 वाजता आपली पार्वती घेऊन येणे. आणि समजा पार्वती परस्परे आज आली